तुमच्या डायबिटीसचं खरं कारण तुम्हाला माहिती आहे का? हे जाणून घेतल्याशिवाय उपचारांमध्ये अपेक्षित रिझल्ट्स हे मिळत नाहीयेत. चला तर मग जाणून घ्या डायबिटीसची मूळ कारणं काय आहेत आणि पारंपरिक उपचारांमध्ये अपेक्षित रिझल्ट्स का मिळत नाहीत. नमस्कार, मी डायटिशियन रुपाली. आज आपण या व्हिडिओमध्ये डायबिटीसची मूळ कारणं काय आहेत ते बघणार आहोत. या व्हिडिओमध्ये आपण 5 पॉइंट्स डिस्कस करणार आहोत. एक म्हणजे जेनेटिक वर्सेस लाईफस्टाईल फॅक्टर्स, 2 नंबर इम्पॅक्ट ऑफ द इन्सुलिन रेजिस्टन्स, 3 नंबर रोल ऑफ द इन्फ्लमेशन, 4 नंबर आहे ते एन्व्हायरमेंटल ट्रिगर्स, 5 नंबर आहे ते फेल्ड ट्रीटमेंट पॅराडिगम. 1 नंबर जेनेटिक वर्सेस लाईफस्टाईल फॅक्टर्स. डायबिटीजमध्ये 2 महत्त्वाचे घटक आहेत, जेनेटिक फॅक्टर्स आणि लाईफस्टाईल फॅक्टर्स. जर तुमच्या कुटुंबामध्ये कोणाला डायबिटीज असेल तर तुम्हाला डायबिटीज होण्याचे चान्सेस जास्त असतात. याचा अर्थ असा नाही आहे की डायबिटीज तुम्हाला टाळता येणार नाही. हे काय झाले, तुमचे जेनेटिक फॅक्टर्स झाले. दुसरं आहे ते म्हणजे लाईफस्टाईल फॅक्टर्स. चुकीचा आहार, शारीरिक हालचालींचा अभाव, ओबेसिटी हे काय सगळे झाले लाईफस्टाईल फॅक्टर्स झाले. हे तुमचा डायबिटीज वाढवतात. 2 नंबर आहे ते इम्पॅक्ट ऑफ द इन्सुलिन रेजिस्टन्स. आपल्या शरीरामध्ये इन्सुलिन हे एक प्रकारचं की आहे, जे काय करतं, पेशींमध्ये ग्लुकोज जाण्यासाठी मदत करतं. पण ज्यावेळेस इन्सुलिन रेजिस्टन्स होतो त्यावेळेस काय होतं, ब्लडमध्ये जे काही ग्लुकोज आहे ते पेशींमध्ये जात नाहीये. पेशी ते व्यवस्थित ॲब्सॉर्ब करत नाही. त्याचा परिणाम काय होतं, तुमच्या ब्लडमध्ये जे ग्लुकोज आहेत त्याच्या लेवल्स ह्या वाढल्या जातात आणि हेच मूळ कारण आहे टाईप 2 डायबिटीस होण्याचं. 3 नंबर आहे ते रोल ऑफ द इन्फ्लमेशन. जर आपल्या बॉडीमध्ये क्रोनिक इन्फ्लमेशन असेल ते सुद्धा डायबिटीसचं महत्त्वाचं कारण आहे. जास्त प्रमाणामध्ये इन्फ्लमेटरी फूड्स खाल्ल्यामुळे, जसे की तळलेले पदार्थ आहेत, प्रक्रिया केलेले पदार्थ आहे, साखर आहे, ह्याच्यामुळे काय होतं, तुमच्या पॅन्क्रियासवरती ताण पडतो आणि त्याच्यामुळं काय होतं, जे इन्सुलिनचं प्रोडक्शन आहे ते कमी होतं. 4 नंबर आहे ते एन्व्हायरमेंटल ट्रिगर्स. आजकाल काही जीवन पद्धतीमध्ये एन्व्हायरमेंटल ट्रिगर्स जसं की आहे पोल्युशन आहे, कामाचा ताण आहे, झोपेचा अभाव आहे, हे काय करतात, तुमच्या डायबिटीसला गंभीर बनवतात. आणि हेच घटक आपल्या हार्मोनल बॅलन्स आणि मेटाबॉलिझमवरही परिणाम करतात. 5 नंबर आहे ते द फेल्ड ट्रीटमेंट पॅराडिगम. पारंपरिक उपचारांमध्ये बहुतेक वेळा काय केलं जातं, फक्त लक्षणं कमी करण्यावरती भर दिला जातो. त्याचं मूळ कारण काय आहे हे शोधलं जात नाही. गोळ्या किंवा इन्सुलिन इंजेक्शन हे घेतलं जातं, पण योग्य आहार, व्यायाम आणि स्ट्रेस मॅनेजमेंट याच्याकडे दुर्लक्ष केलं जातं. या व्हिडिओचं कन्क्लुजन काय आहे, तर डायबिटीसचं मूळ कारण काय आहे हे शोधून काढलं पाहिजे, ते समजावून घेतलं पाहिजे. त्यावर उपाय करताना योग्य आहार, व्यायाम तसंच तुमच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावरतीही लक्ष देणं तितकंच महत्त्वाचं आहे. जर तुम्हालाही तुमच्या डायबिटीसचा रूट कॉज ओळखून डायबिटीस रिव्हर्स करायचं असेल तर कमेंटमध्ये रूट कॉज लिहा आणि मग मी तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन करेन. धन्यवाद.